मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. दिवाळी विशेष अंकामध्ये आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे लाडू. पीठ न भाजताही अगदी चवदार आणि झटपट तयार होणारे हे बेसनाचे लाडू तुमच्या घरातलं स्टार फराळ होऊ शकतं. नक्कीच. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी एका मेजरिंग कपाच्या साहाय्याने 2 कप इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण छान चाळून घेणार आहोत आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे. या पद्धतीने केलेले लाडू कधीच चुकत नाही. आता त्याच मेजरिंग कपाच्या साहाय्याने आपण अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे आणि त्यात ह्या चमच्याच्या मापाने मी जवळपास 3 चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. अगदी कडकडीत तापवून आपण हे तूप घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी तुपाचा धूर निघत होता. इतकं ते छान कडकडीत तापलं गेलं पाहिजे आणि आपल्याला हे तूप पिठाला छान प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या पिठाचा छान मुटका तयार झाला पाहिजे. छान हे पीठ एक सोबत गोळा झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आहे तुपासोबत आणि नंतर आपण हे पीठ पाणी घालून छान घट्ट किंवा अगदीच पातळ असं न मळता मध्यम असं मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर आपल्याला साधारण 25 ते 30 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला पिठात घातलेला रवा छान फुलून येईल. आता 20 ते 25 मिनिटानंतर आपण त्या पिठाचे छान मुटके तयार करून घेणार आहोत आणि हे मुटके आपण छान साजूक तुपामध्ये तळून घेणार आहोत. साजूक तुपामध्ये तळलेल्या मुटक्याची चव छान सात्विक लागते. आता हे सगळे मुटके आपण अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे आणि छान हे मुटके थंड झाल्यानंतर आपण याचे तुकडे करून घेणार आहोत आणि हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत. आणि आता इथे ड्रायफ्रुट्स घेतले आहे मी काजू, बदाम आणि पिस्ता आणि हे ड्रायफ्रुट्स छान तळून घेऊया आणि नंतर त्याचे कापा करून घेऊया. आता हे दळून घेतलेले मुटके यामध्ये मी जायफळ पावडर आणि वेलची पावडर घातली आहे आणि चवीनुसार अगदी 2 चिमूट इतकं मीठ. आता हे आपण सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी 1 कप इतकी पिठी साखर घेतली आहे आणि 1 वाटी इतकं तूप घातलेलं आहे. तुम्ही पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तूपही तुम्ही लागेल तसं यात घालून याचे लाडू वळून घेऊया. आहे की नाही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा लवकरच भेटूया.